हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर, ज्याचं नाव आहे @दीपाली रणदिवे. आणि फ्रेंड्स, आज आहे गुरुवार आणि आता सकाळच्या वाजलेल्या आहेत 11. तर माझी सकाळची सगळी कामं झालेली आहेत, फक्त लादी पुसायचं बाकी होतं. आणि त्यानंतर मी ठरवलं की म्हणजे फॅन कपड्याने पुसून घ्यायचा स्वच्छ. तसं तर मी रोज म्हणजे झाडूने किंवा कॉब्या ब्रशने याच्यावरती फिरवत असते मी सारखा. तरी पण जो चिकटपणा आणि जो धूळ साठलेली असते ती असं कपड्याने व्यवस्थित पुसलं तरच स्वच्छ एकदम चकाचक फॅन निघतो. आणि त्यामुळे मी इथं फॅन पुसण्यासाठी म्हणजे थोडंसं कोमट असं पाणी घेतलं आणि त्यामध्ये थोडासा निरमा टाकला आणि त्याच्याने मी हे सगळे फॅन म्हणजे घरातले 2 फॅन आहेत ते पुसून घेणार आहे. आणि फॅन तसं तर माझ्या हाताला येत नव्हता, कारण मी जो सोफ्याचा टीपाय आहे त्याच्यावरती मी उभी होते आणि तो स्टूल असता तर म्हणजे व्यवस्थित असं पुसता आलं असतं. पण ह्या टीपायची म्हणजे हाईट कमी असल्यामुळं थोडंसं अडचणच होत होती पुसायला. आणि आता इथे मी आले आहे बेडरूममध्ये आणि इथला पण फॅन मी पुसून घेणार आहे. आणि त्या अगोदर मी ते एक जुनी बेडशीट होती ती पूर्ण पलंगावरती पसरवून घेते, कारण वरती फॅन पुसायचा आहे त्यामुळं काही घाण वगैरे याच्यावरती पडून हे पण खराब होईल. नवीन बेडशीट आणि रजाई वगैरे खराब होईल, त्यामुळं याच्यावरती हे जुनं बेडशीट असं पसरवून घेतलं, म्हणजे आता काही कचरा जरी पडला तरी याच्यावरतीच पडेल. आणि त्यानंतर मी ते टीपायवरती उभी न राहता हा जो मुलांना म्हणजे पुस्तकं वगैरे ठेवलेला जो टेबल आहे त्याच्यावरती मी चढले, कारण ह्या टेबलची हाईट थोडी जास्ती होती टीपायपेक्षा. आणि याच्यावरती चढल्यामुळं म्हणजे हा बेडरूममधला फॅन सहज असं पुसता आला व्यवस्थित. आणि हा बेडरूममधला जो फॅन आहे तो थोडासा जुना फॅन आहे, म्हणजे कमीत कमी 7-8 वर्ष झाले असतील या फॅनला. तरी पण तो व्यवस्थित चालतो, त्यामुळं आम्ही हा फॅन चेंज नाही केला. तर जुन्या घरामध्ये हाच फॅन होता आमचा. आणि इथं आता नवीन घरात आल्यावरती आम्ही हॉलमध्ये नवीन फॅन लावला आणि हा बेडरूममध्ये जो आमचा होता जुना तोच लावला आहे, कारण अजूनसुद्धा हा व्यवस्थित असा चालतो. फक्त म्हणजे याच्यावरती धूळ वगैरे जास्ती साठली तर मग त्याची स्पीड कमी होते, पण असं क्लीन जर केलं व्यवस्थित तर त्याची स्पीड आपोआप वाढते. आणि हे बघा, पावसामुळं म्हणजे बाल्कनीची काय हालत झाली आहे. म्हणजे थोडंसं पावसाचं पाणी वगैरे ती फुलदाणीमध्ये पडलं की मग ती माती पूर्ण उडून असं भिंतीवरती वगैरे पसरवते आणि खाली पण सांडते, त्यामुळं बाल्कनी पूर्ण खराब झालेली आहे इथे. तर आता ही भिंत वगैरे सगळं मी ब्रशने घासून घेणार आहे आणि पूर्ण म्हणजे बाल्कनी जी आहे त्याची डीप क्लिनिंगच करून घेते. ते ग्रिल वगैरे सगळे त्याच्यावरती पण थोडीशी डस्ट जमा झाली होती, तर ते ग्रिल वगैरे पण पुसून घेते आणि पूर्ण म्हणजे बाल्कनीची डीप क्लिनिंगच करते. आणि इथे मी निरम्याचं पाणी घेतलं होतं घासण्यासाठी. आणि इथे म्हणजे बाल्कनी थोडीशी छोटी आहे, म्हणजे एक लादीची बाल्कनी आहे, त्यामुळं म्हणजे फक्त फुलदाण्या ठेवण्या एवढीच जागा होती, त्यामुळं मी फुलदाण्या एका साईडला काढून घेतल्या आणि त्यानंतर बाल्कनी पूर्ण मोकळी केली. आणि त्यानंतर हे भिंत वगैरे असं ब्रशने घासून घेतलं, कारण ही माती वगैरे उडालेली खूप खराब दिसत होतं. हे जे बाल्कनीचे ग्रिल आहेत याला म्हणजे पेंट करावा लागेल, कारण 2 वर्ष झालं आम्ही याला पेंट वगैरे काही केला नव्हता. तर पावसामुळे थोडंफार खराब होतं लोखंड, त्यामुळं याला आता लवकरच पेंट करावं लागेल आम्हाला. आणि तोपर्यंत म्हणजे हे असं डस्टरने एका पुसून घेतलं. आणि ते किचनच्या बाल्कनीमध्ये मी ते नळ लावून घेतला होता, त्यामुळं म्हणजे इथं बाल्कनी धुवायला काय एवढं हे होत नाही, पाणी व्यवस्थित असं टाकून हे बाल्कनी धुवू शकतो. आणि कधी कधी मी इथे बसून म्हणजे भांडे वगैरे पण घासते, जेव्हा म्हणजे जास्ती प्रमाणात भांडे असतात तेव्हा म्हणजे डबे वगैरे जेव्हा काढते तेव्हा म्हणजे किचनच्या बाल्कनीत बसूनच मी ते भांडे वगैरे घासते, कारण तिथं नळ लावलेला होता. आणि ते आता हे जे गॅस स्टोव आहे त्याचे बटन मी घासून ठेवले होते मगाशी, तर ते आता सुकवून म्हणजे पुसून घेतलेत व्यवस्थित आणि ते बसवून घेते, कारण आता इथे मला म्हणजे काम करत करतच मला स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे, कारण आता अनुष्का येईल कॉलेजमधून, तर तिच्यासाठी स्वयंपाक वगैरे बनवायचा होता.
आणि सकाळी मी तसं तर कांदा टोमॅटोची चटणी आणि चपाती वगैरे केली होती, पण ती चटणी संपली, त्यामुळं आता इथं मला भाजी वगैरे बनवावं लागेल काहीतरी वेगळी. आणि ही आता इथं मी मूग भिजायला टाकणार आहे, कारण उद्या साहेबांच्या डब्यासाठी हे उसळ बनवणार आहे मी. आणि साहेबांना ती मिक्सवाली उसळ वगैरे आवडत नाही, त्यांना फक्त मुगाचीच उसळ त्यांना आवडते. आणि आता इथे मी अनुष्कासाठी म्हणजे अंडा करी बनवणार आहे, कारण की तिला भुर्जी वगैरे आवडत नाही जास्ती, आणि भात पण होता थोडासा, तर त्यामुळं थोडीशी पातळ भाजी असली तर बरं वाटतं, कारण अंड्याची भुर्जी आपण भातासोबत नाही खाऊ शकत. त्यामुळं मी इथे अंडा करीच बनवणार आहे. आणि वैभव पण आता 3 वाजताच येणार आहे, तर तो पण आल्यावरती त्याला पण जेवायला वगैरे लागल. आणि ते अंडे उकडायला घातल्याच्या नंतर मी लगेच इथं हॉलच्या बाल्कनीमध्ये आलेली आहे, आणि हे ग्रिल वगैरे सगळं डस्टिंग करून घेते याची पण. आणि हॉलच्या बाल्कनीमध्ये मात्र मी कायम एक चेअर ठेवलेली आहे, कारण मला बाल्कनीत बसायला खूप आवडतं आणि फ्रेश हवा वगैरे येते, त्यामुळं बाल्कनीत बसायला आवडतं. त्यामुळे इथं मी एक चेअर कायमची ठेवलेली आहे. आणि जी हॉलची बाल्कनी आहे ती थोडीशी म्हणजे आडबाजूला आहे, त्यामुळं इथं बसायला काही म्हणजे हे वाटत नाही. बाकी किचनची बाल्कनी आणि बेडरूमची बाल्कनी एकदम फ्रंट साईडला आहे, त्यामुळं म्हणजे सगळं गार्डन रोड वगैरे सगळं दिसतो, आणि म्हणजे येता जाता माणसं वगैरे भरपूर दिसतात, त्यामुळं तिथं मला बसायला जास्ती आवडत नाही. तर हॉलच्या बाल्कनीमध्ये कसं एका बाजूला बाल्कनी आहे आणि तिथं म्हणजे जास्ती माणसं वगैरे दिसत नाहीत, त्यामुळं मला तिथंच बसायला खूप आवडतं. आणि ते आता माझी हॉलची बाल्कनी पण क्लिअर झालेली आहे, आणि चेअर मी तिथं वापस ठेवली. आणि ते आता मी आले किचनमध्ये. तर अगोदर मी इथं हँडवॉश करून घेते, कारण क्लिनिंगची कामं केलेली आहेत आणि आता स्वयंपाक बनवायचा आहे, त्यामुळे इथे हँडवॉश करून घेते. आणि ते आता अंडे वगैरे उकडून झालेले आहेत सगळे, तर ते सोलून घेते अगोदर. आणि ही जी अंडा करी आहे ही एक म्हणजे एकदम साधी आणि सोपी आहे, पण खाण्यासाठी खूप टेस्टी लागते. एकदा ट्राय करून नक्कीच बघा. आणि ही रेसिपी माझ्या मिस्टरांनी मला शिकवली, म्हणजे साहेबांनी शिकवली. आणि ते म्हणजे जेव्हा गावी होते तेव्हा ते अशा प्रकारेच अंडा करी बनवून खात होते. एकदम साधी सोपी, म्हणजे जास्ती मसाला वगैरे काही यूज करायची गरज नाही याच्यामध्ये, आणि खूप छान अशी ही रेसिपी होते. आणि ते आता मी तिघांसाठी 3 अंडे टाकले होते उकळायला. आणि अगोदर आता हे अंडे मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे, म्हणजे मसाला वगैरे टाकून. आणि जे काही सामान लागते ते मी सगळं जमा करत होते. तरी ते आता मी जो डाळवा असतो ना, तो डाळवा मी इथं 3 चमचे घेतलेला आहे. आणि तो डाळवा मी असं व्यवस्थित भाजून घेणार आहे, म्हणजे जास्ती पण असं भाजायचं नाही, फक्त थोडंसं की म्हणजे व्यवस्थित वाटता यावं यासाठी थोडंसं त्याला गरम करून घ्यायचं. आणि त्यानंतर थोडंसं खोबरं घेतलं होतं, तर ते पण मी इथं भाजून घेणार आहे. तर आता हा डाळवा थोडंसं म्हणजे हलकं असं भाजून झालेला आहे. आणि त्याच्यानंतर हे खोबरं पण मी व्यवस्थित भाजून घेते. आणि ह्या डाळवा आणि हे खोबरं हे दोन्ही मिळून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आणि फक्त एवढंच सामान लागतं याच्यासाठी, म्हणजे दुसरं काही एक्स्ट्रा वगैरे सामान लागत नाही. आणि आता इथे मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे, आणि याच्यामध्ये मी अंडे फ्राय करून घेणार आहे, म्हणजे उकडलेले जे अंडे आहेत ते. तर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकली, म्हणजे अंडे जे होते, आता इथे मी कॅमेरा सेट करायला विसरली, व्यवस्थित कॅमेरा सेट केला नाही, त्यामुळे तुम्हाला अंडे दिसत नव्हते. तर त्या 3 अंड्याला मी थोडंसं चाकूने चीर पाडून घेतली, आणि त्याच्यावरती थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. आणि ते सगळं व्यवस्थित असं लावून घेतलं प्रत्येक अंड्याला. आणि ते अंडं असं तेलामध्ये टाकले मी, थोडंसं तेल होतं त्याच्यामध्ये टाकले, आणि थोडंसं असं अंडे फ्राय करून घेतले ना, तर त्याच्या म्हणजे छान वाटतं ते अंडं पूर्ण, म्हणजे त्याच्यामध्ये तो मसाला वगैरे उतरतो, त्याच्यामुळं हे अंडं खायला छान लागतं. आणि हे आता डाळवा आणि हे खोबरं जे वाटलं होतं हे मी जारमध्ये म्हणजे बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये. आणि हे बघा, हे अशा पद्धतीने एकदम बारीक असं वाटून घेतलंय मी डाळवा आणि खोबरं. आणि त्यानंतर इथे अंडे पण फ्राय होऊन झालेले आहेत. तर इथे आता मी अगोदर हे मिक्सर वगैरे काढून म्हणजे किचन थोडंसं मोकळं करून घेते. आणि त्यानंतर इथे आता मी
अंडा करी बनवण्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे। तर हे कांदा आणि टोमॅटो बारीक असं चिरून घ्यायचं आहे, त्याला वाटायची वगैरे काही गरज नाही, फक्त बारीक चिरून घ्यायचं अशा पद्धतीने। आणि हे जे लालवाली जी जाळी आहे ती मी म्हणजे असं कचरा वगैरे ठेवण्यासाठी म्हणजे ठेवलेली आहे। म्हणजे जेव्हा आपण कांदा कापतो किंवा लसूण सोलतो तेव्हा कचरा पूर्ण घरामध्ये उडतो, त्यामुळे मी हे जाळी अशी ठेवलेली आहे कचरा साठवण्यासाठी। आणि ते आता मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं आणि त्यामध्ये जो कांदा होता तो तर टाकला आणि ती व्हिडिओ क्लिप म्हणजे हरवली वाटतं, ती भेटलीच नाही मला व्हिडिओ क्लिप। आणि कांदा व्यवस्थित असा मऊ झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो पण टाकून घेतला बारीक चिरलेला आणि त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचा घरगुती काळा मसाला टाकलेला आहे। म्हणजे जेव्हा टोमॅटो एकदम मऊ झाला त्या टायमाला मी हा घरगुती काळा मसाला टाकला 2 चमचे आणि चमचा छोटासा होता। आणि त्यानंतर इथे अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे। तर हे सगळं असं व्यवस्थित असं फ्राय करून घेते, म्हणजे अद्रक लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला फ्राय करायचं। आणि त्याच्यानंतर मी गरम मसाला टाकला, म्हणजे हे जे 5 रुपयेवाला पॅकेट असतं तर ते अर्ध पॅकेट मी त्याच्यामध्ये टाकलं। चिकन मसाला असो किंवा मटन मसाला असो किंवा अंडा करीचा मसाला असो, ते काही टाकलं तरी छान लागतं ही रेसिपी। आणि ते आता सगळे हे मसाले सगळे फ्राय झाल्याच्या नंतर मी जे वाटलेलं वाटण होतं ते डाळवा आणि खोबरं ते पण टाकून घेतलं आणि ते व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हे पाणी टाकून घेतलं आणि पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं टाकायचं। तर मी ते साधारणतः 2 ग्लास पाणी टाकलं होतं, कारण की थोडंसं म्हणजे हे आता डाळवा वगैरे टाकला आहे त्यामुळं ते आळून येतं ते भाजी। आणि त्यानंतर मी ते थोडीशी कसुरी मेथी असं चोळून टाकली आहे, जर तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर ते स्किप केलं तरी चालेल। आणि त्यानंतर इथे आता जोपर्यंत ही उकळी फुटते तोपर्यंत मी बारीक असं कोथिंबीर चिरून घेतलेली होती आणि जेव्हा उकळी फुटली तेव्हा मी हे जे अंडे फ्राय केलेले होते ते त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि आता याला व्यवस्थित असं 5 मिनटं तर कमीत कमी शिजवून घ्यायचं। आणि चवीपुरतं मीठ टाकलं मी आणि त्यानंतर हे जे बारीक चिरलेली कोथिंबीर होती ती टाकून घेतली आणि याला खळखळून असं 5 मिनटं याला उकळू द्यायचं। बस झाली आपली रेसिपी तयार। आणि ही रेसिपी खूप छान आणि टेस्टी लागते, एकदा ट्राय करून नक्की बघा। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर लवकरच पुन्हा भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा। बाय।